आज आपण MPSC मुलाखत याचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, त्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, या गोष्टीबद्दल आपण हे लेक्चर घेतो आहे. काही दिवसापूर्वी आता सेकंड आन्सर की आली, तर त्याच्यामुळं आपण एक्सपेक्ट करू की बाबा नेक्स्ट मंथ किंवा त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये इंटरव्ह्यू स्टार्ट होतील. तर त्याचं प्रिपरेशन करण्यासाठी किंवा त्याचा अप्रोच कसा असण्यासाठी या लेक्चरमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे. चला तर स्टार्ट करू. आता पहिली स्टेज आहे की बाबा उद्देश काय, इंटरव्ह्यू एखादा पॅनल इंटरव्ह्यू का घेतो, त्याचा उद्देश काय आहे, आपलं काय पर्पज फुलफिल करायचं हे महत्त्वाचं असतात. ठीक आहे. आता तुमचं जे नॉलेज बेस आहे ते रिटर्न एक्झाममध्ये त्यांनी जज केलेलं आहे. आता ही एक्झाम म्हणजे काय, बऱ्याच जणांचा गैरसमज असा असतो की बाबा ही तोंडी परीक्षा आहे, ते काही प्रश्न विचारतात आणि त्याची आपल्याला त्यांना उत्तरं द्यायची आहेत. पण असं काही नाही आहे. ही परीक्षा आहे ती तुमची पर्सनॅलिटी जज करण्यासाठी एक्झाम आहे. आता पर्सनॅलिटी काय आहे की तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये किंवा एखाद्या प्रश्नावर रिॲक्ट कसे होता, तुम्ही एखाद्या दबावाखाली किंवा एखाद्या प्रेशर, तुम्हाला जे आर्टिफिशियल प्रेशर क्रिएट केलेलं असतं किंवा एक आर्टिफिशियल सिच्युएशन क्रिएट केलेली असते, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या ज्या काही उपाययोजना सुचवतात त्याच्या समजून तुमच्या काही व्हॅल्यूज आहेत त्या जज केल्या जातात. किंवा तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे की तुम्ही बोलताय कसं, त्याच्यानंतर तुमचा आत्मविश्वास आहे का नाही, तुम्ही एखादा तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्ही घाबरता का, की ह्या गोष्टी सगळ्या जज करणं म्हणजे इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे. तर आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन गोळा करायचं नाही आहे, प्रिपरेशन करताना आपल्याला ह्या व्यक्तिमत्व विकासावरही फोकस करायचा. तर त्याच्यासाठी काय आहे की बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलेन्स अप्रोच शोधणं, त्याच्यानंतर समाजाबद्दल, शासनाबद्दल जे काही विचार आहेत, आता एक्स्ट्रीम विचार नको आहे तिथं, तर एकदम एक्स्ट्रीम निगेटिव्ह की बाबा करप्शन असंच असणार आहे, करप्शन कधीच जाणार नाही, हे निगेटिव्ह विचार झाले. किंवा प्रेशर सिच्युएशनमध्ये काम राहणं. ठीक आहे. त्याच्यानंतर आत्मविश्वासानं बोलणं. ठीक आहे. एखादी गोष्ट येत नसेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर ते प्रामाणिकपणानं नाही म्हणून सांगणं. ठीक आहे. त्याच्यानंतर लीडरशिप क्वालिटीज, म्हणजे आता लीडरशिप क्वालिटीज म्हणजे काय की तुम्ही ॲज अ गॅझेटेड ऑफिसर म्हणून जॉईन होणार आहे, तर तुमच्या हाताखालच्या माणसांना ॲज अ टीम म्हणून तुम्ही ट्रीट करताय का नाही, आणि ॲज अ टीम म्हणून एखाद्या समस्येचा तुम्ही मार्ग काढताय का नाही, ह्या गोष्टी सगळ्या या इंटरव्ह्यूमध्ये जज केल्या जातात. त्याच्यामुळं बेसिक लक्षात ठेवा की ही एक्झाम आहे ती तोंडी परीक्षा नाही आहे, इन्फॉर्मेशन फॅक्ट सांगण्याची एक्झाम नाही आहे, ही एक्झाम आहे कामली रिस्पॉन्ड करण्याची. ठीक आहे. तर चला आपण ह्या इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन काय केलं पाहिजे ह्याचं आपण थोडंसं बघू. आता प्रिपरेशन करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे नोट्स असल्या पाहिजेत. आता ह्या नोट्स बनवण्यासाठी बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत की तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे. या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये वेगवेगळे सेक्शन असतात. आता त्याच्यामध्ये गाव, शिक्षण, छंद याची माहिती या ॲप्लिकेशन फॉर्मनुसार आपल्याला नोट्स मेकिंग करायचे आहे. त्याच्यानंतर सोबत चालू घडामोडी, आता महाराष्ट्र इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल इतकं रिलेवंट नाही आहे. असेल काहीतरी इम्पॉर्टंट न्यूज तर आपल्याला सांगता येते की सर याबद्दल मला इतकं माहीत नाही आहे, मी घरी जाऊन वाचल. ठीक आहे. पण महाराष्ट्राबद्दल एक्सपेक्ट करतो आहे आपण, राष्ट्रीयबद्दल एक्सपेक्ट करतो आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित त्या करंट अफेअर्सच्या न्यूज करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर राज्यविषय, आता ह्या ज्या काही योजना आहेत महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये त्या व्यवस्थित त्याचे प्रोव्हिजन्स व्यवस्थित हे करणं, कारण आपण विलेजमध्ये किंवा ज्या गावामध्ये राहते शासन आपल्यासाठी काही योजना देतं, त्या योजना त्याचे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करतात का नाही, त्याच्यामध्ये धोरणे काय आहेत, त्याच्यामध्ये काही समस्या आल्या आहेत का, आणि आपलं त्याच्यावरचं ओपिनियन हे आपलं तयार असलं पाहिजे. त्याच्यानंतर शेवटचं आहे मॉक इंटरव्ह्यू. एक 4 ते 5 मॉक इंटरव्ह्यू जो एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये आपल्याला दरवाजा कसा उघडायचा, आपलं शर्ट पॅन्ट कोणत्या कलरचं असलं पाहिजे, किंवा बसताना कसं बसलं पाहिजे, किंवा हातवारे जास्त होत आहेत का, त्याच्यानंतर आपण खूप घाबरतो आहे का, आपल्याला घाम फुटतो आहे का, ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी मॉक इंटरव्ह्यू आहेत. ठीक आहे. तर आता हे झालं काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे की प्रत्येक सेक्शन आपण व्यवस्थित बघू. आता पर्सनल बॅकग्राऊंडमध्ये त्याच्यामध्ये आपलं गाव असतं, जिल्हा असतं, राज्य असतं. आता ते बऱ्यापैकी प्रश्न असे असतं विचारतात की बाबा ज्या गावामधून आलं आहे त्याच्याबद्दल काय खास आहे. ठीक आहे. तर हे गावाबद्दल प्रिपरेशन करताना काय करायचं की आता समजा हे गाव आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर, आता प्रत्येक ह्याच्यामध्ये सेक्टर घ्यायचा. आता कोणते क्रॉप्स आहेत, म्हणजे पिकं कोणती आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इरिगेशन फॅसिलिटी काय आहेत, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये समस्या कोणत्या आहेत बाबा, आणि त्या समस्येसाठी उपाययोजना काय शासन करते. ठीक आहे. आणि त्या योजनेमध्ये आपल्याला काय सुचतं आहे का नवीन,
ठीक आहे. हे झालं ॲग्रिकल्चरचं. जसं इकॉनॉमिक्सचं, आता इकॉनॉमिक्समध्ये काय बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये काय येणार की उद्योगधंदे कोणते कोणते आहेत, जे पॉप्युलेशन बऱ्यापैकी कोणत्या ह्याच्यावर डिपेंडंट आहे, ॲग्रिकल्चर आहे का नॉन ॲग्रिकल्चर आहे. त्याच्यानंतर काही म्हणजे आता बॉर्डर विलेजमध्ये असतात, त्याच्यामध्ये मासेमारी वगैरे किंवा हे डेव्हलप झालेले असतात, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. समस्या काय आहेत बाबा, म्हणजे डेव्हलपमेंटच्या समस्या की रस्त्याच्या समस्या, ह्या त्याच्यावर उपाययोजना, ह्या गोष्टी करणं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर थर्ड अँगल काय, सोशल अँगल. आता ह्याच्यामध्ये काय करणं आहे की तुम्हाला पॉप्युलेशनचा सेक्स रेशो, ठीक आहे, महिलांची स्थिती, त्याच्यानंतर समस्या आणि त्याच्यावरच्या उपाययोजना, म्हणजे शासन काय करते आणि तुम्ही काय कराल, ह्या गोष्टी प्रिपेअर करणं एक्सपेक्टेड आहे. थर्ड काय आहे की जॉग्राफीला, तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे की कोणते माउंटन आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर रिवर कोणती जाते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खनिज संपत्ती कोणती कोणती आहे, कोणती इम्पॉर्टंट खनिज संपत्ती आहे का, ठीक आहे. ह्या गोष्टी व्यवस्थित गाव लेवलला, त्याच्यानंतर सेकंड लेवलला, जिल्हा लेवलला आणि त्याच्यानंतर राज्य लेवलला, ठीक आहे. प्रत्येकांमध्ये थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे. ही इन्फॉर्मेशन आपण एक्सपेक्ट करतो, कारण आपण त्या गावामध्ये राहिलो आहे, तिथं वाढलो आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी हे आल्या तरी चालतात, पण असा प्रयत्न करा की आपल्या गावाबद्दल, आपल्या ज्या जिल्ह्याबद्दल जे काही माहिती आहे ते व्यवस्थित कन्साईज करा, त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर आता सेकंड इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे शैक्षणिक पार्श्वभूमी. आता ग्रॅज्युएशन लेवल जे काय आहे ते आपण भरपूर दिवसापूर्वी केलेलं असतं, तर त्या ग्रॅज्युएशनमधले बेसिक इन्फॉर्मेशन, कोअर व्हॅल्यूज, त्याच्यानंतर त्याचं थोडंसं नॉलेज रिफ्रेश करणं इम्पॉर्टंट असतं. आता फॉर एक्झाम्पल माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, ठीक आहे, तर मला प्रश्न विचारला होता की ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स स्किलचा आपण शासनामध्ये कुठं यूज करू शकतो, किंवा जे इलेक्ट्रॉनिक सेक्टर आहे ते इंडिया खूप मागं आहे, म्हणजे चायना, तैवान हे देश पुढं आहेत, तर त्या देशांना म्हणजे आपलं इलेक्ट्रॉनिक्स हे करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, ठीक आहे, हे प्रश्न विचारले होते. मग प्रत्येकजण आपला जे काही बॅकग्राऊंड आहे, त्याच्या जे काही बेसिक नॉलेज आहेत त्याच्या कन्सेप्ट थोड्याशा रिफ्रेश करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या शासनमध्ये यूज काय, म्हणजे पॉलिसी मेकिंगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये यूज काय, हे करणं एक्सपेक्टेड करतो आपण. आता शेवटचा पर्सनल ह्याच्यामध्ये छंद, ठीक आहे. आता हे छंद म्हणजे काय की आता माझा होता फोर्ट ट्रेकिंग. ते मला विचारले होते की बाबा या फोर्ट ट्रेकिंगमधून तुमच्या कोणत्या व्हॅल्यूज डेव्हलप झाल्या आहेत, किंवा फोर्ट ट्रेकिंगमधून तुम्हाला नेमकं मिळतं आहे का, ठीक आहे, म्हणजे छंद हा कसा डेव्हलप झाला, ह्या गोष्टी त्या विचारतात. आता छंद म्हणजे काय की तुम्ही ह्या एखाद्या प्रेशर हँडल करण्यासाठी ह्या छंदाचा, ज्या हॉबीचा यूज होतो का नाही, हे त्यांना पाहायचं असतं. त्याच्यामुळे ते पण करणं आपण एक्सपेक्ट करतो, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सेक्शन करून व्यवस्थित गाव, जिल्हा, राज्य प्लस शैक्षणिक, त्याच्यानंतर नोकरी असेल तर नोकरीचे ठिकाण, तिथला अनुभव, तिथं काय व्हॅल्यूज होत्या, शासकीय वर्सेस प्रायव्हेट, ह्या गोष्टी करणं, परस आपलं हॉबी, ठीक आहे, हा एक सेक्शन त्याच्या व्यवस्थित नोट्स करणं आपण एक्सपेक्ट करतो आहे, ठीक आहे. सेकंड की आता जे काही शिक्षण आहे, ठीक आहे, शिक्षण, नोकरी, कामाचं आपण जसं जे डिस्कस केलं की बाबा आता काही जण आता शासकीय सेवेत जॉब वगैरे करून येतात, किंवा BCom केले तर प्रशासनात काय यायचं आहे, तुम्ही BComमध्ये का करिअर केलं नाही बाबा, किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी सेवेत आहे त्यांच्याकडून तुम्ही इन्स्पायर झाला का, किंवा तुमच्या आधीच्या काळांवर तुम्ही काय शिकलात, कोणत्या व्हॅल्यूज तुम्ही शिकलात, ह्या गोष्टी विचारल्या जातात, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये थर्ड सेक्शन आहे की सामान्य अध्ययन. आता जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आपण जे वाचले मेन्सला, त्याची व्यवस्थित आता रिव्हिजन करणं, म्हणजे आता पूर्ण रिव्हिजन करत बसायचं नाही, पण वरवरचं बाबा ज्या मोठ्या मोठ्या इतिहासामधल्या गोष्टी आहेत, भूगोलामधल्या गोष्टी आहेत, भारतीय राजघटना म्हणजे सेक्शन 10 काय सांगतो, किंवा शेड्यूल 10 काय सांगतो, आर्टिकल 360 काय सांगतं, ह्या वरवरच्या गोष्टी थोड्याशा रिफ्रेश करून घ्यायच्या. अर्थव्यवस्थेमधले ज्या कन्सेप्ट आहेत की बाबा रेपो रेट काय असतो, रिव्हर्स रेपो रेट काय असतो, हे जे बेसिक अंडरस्टँडिंग असतं ते तिथं आपल्याला सांगता आलं पाहिजे. हे थोडंसं व्यवस्थित मिनिमम टाईममध्ये, ह्याच्यासाठी जास्त टाईम नाही घालवायचा, पण मिनिमम टाईममध्ये रिफ्रेश करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रातले जे विषय आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यामध्ये आता आपण जे बेसिक वाचतो त्याच्यानंतर करंटमध्ये काय चालू आहे. आता फॉर एक्झाम्पल आता एक प्रश्न विचारला की कोणतं धरण आहे बाबा, ठीक आहे, किंवा कोणत्या
कापूस उत्पादन कोणत्या राज्यात होतं. आता हे आपल्याला त्या मुमेंटला कधी कधी आठवत नाही, पण याचा अर्थ असा नाही की बाबा ते आठवलं नाही म्हणून आपला इंटरव्ह्यू खराब होईल. तर हे प्रश्न काही प्रेशर सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी विचारले जातात. बेसिक आपल्याला काय की ह्याचं जर उत्तर आलं तर आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. त्याच्यामुळं बेसिक नॉलेज एकदा रिफ्रेश करणं आपण एक्सपेक्ट करतो आहे. ठीक आहे. हे फॉर एक्झाम्पल 10वी अनुसूची कशाशी संबंध आहे किंवा जलसंपदाविषयक कोणती योजना तुम्हाला महत्त्वाची वाटते, ह्या गोष्टी म्हणजे सामान्य अध्ययनाच्या ह्याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट करतो आहे की हे प्रिपेअर करणं. ठीक आहे. आता नेक्स्ट सेक्शन आहे की चालू घडामोडी. आता बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की चालू घडामोडी म्हणजे काय की रोज 2-3 आवर्स न्यूजपेपर वाचणं, त्याच्या सगळ्या न्यूज वाचणं, पण तसं नाही. आता ह्याच्यामध्ये काय आहे की चालू घडामोडी म्हणजे घटना वाचणं आणि इशू समजून घेणं. आता फॉर एक्झाम्पल की माधुरी हत्तीचा इशू झाला होता. तर माधुरी हत्तीची घटना काय होती की वनतारामध्ये शिफ्ट केलं आणि त्याच्यामुळं आंदोलन तयार झालं, ही झाली घटना. आता ह्याच्यामध्ये इशू काय आहे, एक ॲनिमल राईट्स प्लस ॲनिमल हेल्थ, आपले जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचे आहेत त्याचे प्रोव्हिजन्स आणि लोकांचा रिस्पॉन्स आणि त्यांना हँडल करण्याचं हे म्हणजे ह्या जो इश्यू आहे ते व्यवस्थित प्रिपेअर करणं म्हणजे चालू घडामोडी करणं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की भरपूर टाईम लोक देतात, पण ह्याचं काही एवढं गरजेचं नाही. महत्त्वाचे विषय असतात जसे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयवरल्या घटना, बाबा आता काय की वॉर सिच्युएशन आहे सगळीकडं किंवा इंडिया पाकिस्तान जे क्लॅशेस चालू आहेत त्याच्याबद्दल थोडंसं ओपिनियन, बाबा काय केलं पाहिजे पुढच्या येणाऱ्या दशकामध्ये, ह्या गोष्टीचं थोडंसं छोटं छोटं ओपिनियन बनवणं इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर आपण केलं की योजना कोणत्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल आता जलयुक्त शिवार योजना काय, कशासाठी होती बाबा, त्याचा फायदा काय झाला, त्याच्यात समस्या काय आल्या, त्याच्यानंतर थोडासा फॅक्च्युअल डाटा ठीक आहे तयार करणं प्रत्येक योजनेबद्दल की रिअल सिच्युएशनमध्ये काय प्रॉब्लेम आहेत बाबा आणि ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत किंवा ह्या गोष्टी करणं आपण एक्सपेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर असाच फॉर एक्झाम्पल महाट्रान्सफॉर्मेशन जो क्रम चालू आहे त्याचे कोणते क्षेत्र प्राधान्याने घेतो आहे आपण, तेच का क्षेत्र प्राधान्याने घेतो, दुसरे का घेत नाही. त्याच्यानंतर शेतकरी आत्महत्या प्रश्नावर कोणत्या योजना चालू केल्या आहेत बाबा, का होतील महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या का होतील, त्या आत्महत्या रोखण्यासाठी तुमच्या लेवलवर कोणत्या काही तुम्ही विचार केला आहे का, ह्या गोष्टी करणं आपण ह्या चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्सचं प्रिपरेशन करणं एक्सपेक्ट करतो. ठीक आहे. आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सिच्युएशनल प्रश्न. आता ह्याच्यामध्ये काय असतं आहे की बाबा तुम्हाला आहे ना एक अशी आर्टिफिशियल सिच्युएशन दिली जाते की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बाबा कुठूनले तरी अधिकारी आहे आणि तुमच्यावर ही सिच्युएशन आली, तर तुमची काय आहे की तुमचं मेन त्याचा कंडक्ट काय, मेन हेतू काय असतो की तुम्हाला प्रेशरखाली निर्णय घेता येतो का नाही आणि तो निर्णय आहे तो नैतिकतेला धरून आहे का नाही, नैतिकता प्लस कायदेशीर बाबी ठीक आहे ह्याला धरून आहे का नाही, म्हणजे ॲज अ गव्हर्मेंट ऑफिशियल तुम्ही त्या सिच्युएशनला कसं डील करता ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात. फॉर एक्झाम्पल काय की बाबा तुम्ही तहसीलदार आहे ठीक आहे, गावामध्ये दुष्काळामध्ये प्रचंड पाणी टंचाई आणि ग्रामस्थ आंदोलन करालेत, तुम्ही आता काय कराल. आता हे प्रशासन म्हणजे ॲज अ तहसीलदार ह्याने विचारलेत. आता तुम्ही समजून घ्या की ते तहसीलदाराच्या रोलमध्ये तुम्ही इथं असं समजू नका की तुम्ही सीमा आहे, तुम्ही म्हणाल की बाबा लगेच मी 500 कोटी मंजूर करून पाणी प्रश्न सोडवून टाकाल, हे झालं आयडियल. आता तुम्ही आधी समजून घ्या की तुम्ही तहसीलदार आहे, तुमच्या काही ऑथॉरिटी आहेत, तुमचे काही रेस्ट्रिक्शन आहेत, मग हे तहसीलदार मेन आहे, तर त्या दृष्टीनं तुम्हाला उत्तर द्यायचं की बाबा शॉर्ट टर्ममध्ये काय करेल आणि लाँग टर्ममध्ये काय करेल. तसंच आता राजकीय दबाव म्हणजे आता गव्हर्मेंट ऑफिसवर पॉलिटिकल प्रेशर जास्त असतो, तर ते विचारतात की बाबा एखाद्या राजकीय नेत्यानं तुम्हाला हे करण्यास सांगितलं जे इल्लिगल आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल. ह्या सिच्युएशनमधून ते तुमची निर्णय क्षमता आणि तुम्ही एखाद्या बाबा बायस होता का नाही, किती तुम्ही इथिकल इंटिग्रल आहात, ह्या गोष्टी तपासल्या जातात. तसंच आता फॉर एक्झाम्पल की बाबा आता तुम्ही सोशल इश्यू बाबा की मुलींचा प्रवेश खूप कमी आहे, तुम्ही अधिकारी म्हणून काय उपाययोजना कराल. आता ह्याच्यामध्ये काय की सगळेजण सांगतात की बाबा असं करेल तसं करेल, पण रिॲलिस्टिक अप्रोचमध्ये सांगितलं तर जास्त आपल्याला मार्क भेटतात. त्याच्यामुळं ह्याच्यावर व्यवस्थित आपल्याकडं प्लॅन पाहिजे की बाबा आपण काय करू शकतो आणि आपण काय करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये पण शॉर्ट टर्ममध्ये मेजर्स काय आहेत, लाँग टर्ममध्ये मेजर्स काय आहेत. आता ह्याचं प्रिपरेशन करण्यासाठी बेस्ट मेथड काय आहे की ज्या काही आता फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतात. आता समजा की आंदोलन चालू आहे ठीक आहे, ॲज अ तुम्ही DYSP आहे,
तर DYSPला काय काय करण्याचे आदेश आहेत किंवा काय काय करण्याची ऑथॉरिटी कायद्यानं दिली, हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तिथे व्यवस्थित उत्तर ॲन्सर करू शकाल. मग ह्याचं काय की एडिटोरियल किंवा पेपरमध्ये वाचताना अशा सिच्युएशन वाचा की बाबा आता फॉर एक्झाम्पल आता एक वेबसाईट आहे betterIndia.com म्हणून, ठीक आहे. त्याच्यावर सिव्हिल सर्वंटच्या स्टोरीज असतात. त्या स्टोरीजमध्ये काय करतात की सिव्हिल सर्वंट पॉलिटिकल प्रेशरला किंवा वेगवेगळ्या समस्यांना कसे तोंड देऊन त्यांनी इनोव्हेटिव्ह सोल्युशन शोधले. मग ह्या सोल्युशनमधून तुम्ही एक बेस्ट प्रॅक्टिसेस डेव्हलप करा, ठीक आहे, आणि त्याच्यातून ॲन्सर देण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. आता हे सेम फॉर एक्झाम्पल प्रश्न तसाच आहे की कायद्याच्या विरुद्ध आदेश आहे, तुम्ही काय कराल बाबा. तर आता समजा की वरिष्ठ आहे, जर आपण त्यांचा आदेश नाही मांडला तर आपल्याला ते पर्सनल त्रास देतात. मग ते आपण कसं डील करायचं, ह्या गोष्टीचा आत्ताच विचार करून ठेवा. ऐन टायमाला आपण तिथे काहीतरी एक्स्ट्रीम बोलतो आणि ते आपल्याला बॅकफायर करतं. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आत्ता सध्या प्रिपरेशनमध्येच रोज एक सिच्युएशनल किंवा इथिकल डिलेमावाला क्वेश्चन घेणं आणि त्याच्यावर आपलं उत्तर कसं रिस्पॉन्ड करणं ह्याची प्रॅक्टिस करणं म्हणजे इंटरव्ह्यूची तयारी आहे, ठीक आहे. आता उत्तर कसं द्यायचं हे सांगितलं की बाबा पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की प्रश्न नेमका इश्यू काय आहे, त्याच्यानंतर मुख्य मुद्दा काय हे ओळखून घ्या. मेन म्हणजे कायदा आणि नियम, ठीक आहे. कायदेशीर बाबीनंच डील करायचं आहे, ठीक आहे. कितीही प्रेशराईज केलं, पॅनेलिस्टने कितीही प्रेशराईज केलं तरी आपण कायद्याला सोडून बोलायचं नाही. त्याच्यानंतर ह्युमन अँगल आहे का, आता काही ठिकाणी काय असतो कायदा खूप स्ट्रिक्ट असतो, पण आपल्या ऑथॉरिटीमध्ये आपण थोडंसं ढिलाई देऊन म्हणजे ह्युमॅनिटेरियन बेसिस आपण अलाव करतो आहे. तर माणुसकीच्या नात्यानं बाबा काय करता येईल का, ह्या गोष्टीचा विचार करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर उत्तर देताना शॉर्ट टर्ममध्ये आता तहसीलदाराचे आपण प्रश्न बघितला की शॉर्टमध्ये ग्रामस्थ आंदोलन करायला आले तर शॉर्ट टर्ममध्ये काय करता येईल, लॉंग टर्ममध्ये काय करता येईल, या पद्धतीने जर विचार केला तर ते व्यवस्थित उत्तर देता येतं. त्याच्यानंतर प्रत्येक उत्तर देताना हे लक्षात ठेवा, एक कायदा असतो म्हणजे लिगल बेसिस असतं, त्याच्यानंतर मोरल बेसिस असतं आणि ते रिअलिस्टिक असलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवायचं की बाबा मी उत्तर देतो आहे ते रिअलिस्टिक आहे का, ते इम्प्लिमेंट करण्याजोगं आहे का, ते कायदेशीर आहे का, ते लिगल आहे का, ते इथिकल आहे का. ह्या गोष्टी ह्या एका दिवसात डेव्हलप नाही होणार. प्रत्येक म्हणजे एक्झाम्पल काय करा की एखादी क्वेश्चन क्रिएट करा, तुमच्या मित्रांना विचारा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित डिस्कशन करून एक पर्स्पेक्टिव्ह बनवा, ठीक आहे. हे त्याला डील करण्याची पद्धत आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू आता की ओपिनियन बेस्ड. आता सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की तुमचं ओपिनियन जाणून घ्यायचं असतं की आता इथं फक्त तुमचं फॅक्ट प्लस अप्रोच, तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघता कसं हे त्यांना विचारायचं असतं. आता ह्याच्यामधून काय की तुमचं कॅरेक्टर दिसतं, ठीक आहे. आता फक्त तुम्ही सांगितले की बाबा आता फॉर एक्झाम्पल काय भारतामध्ये भ्रष्टाचार बाबा पूर्णपणे संपवता येईल का, ठीक आहे. आता तुम्ही म्हटले की बाबा संपवता येईल, ठीक आहे. मग ते विचारतील कसं संपवता येतील. आता तुम्ही आहे इंडिव्हिज्युअल, ठीक आहे, तर कसं संपवता येतील आणि त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे याचं उत्तर तुमच्याकडे तयार असलं पाहिजे. किंवा आता फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन म्हणजे पर्यावरण आणि डेव्हलपमेंट, औद्योगिक विकास ह्याच्यात कुणाला प्राधान्य द्यावं. आता हे ब्लॅक अँड व्हाईटसारखं उत्तर देता येत नाही ना. जर आपण पर्यावरणाला प्रोटेक्ट केलं तर डेव्हलपमेंट नाही होणार आणि जर डेव्हलपमेंट केली तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला कुठं ना कुठं तरी बॅलेन्स आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जस्टिफिकेशनसाठी फॅक्ट असला पाहिजे, ठीक आहे. तसंच आरक्षण, आता फॉर एक्झाम्पल महिलांसाठी जे सशक्तीकरण करतो आहे ते आरक्षण इम्पॉर्टंट आहे का बाबा, खरी उपाययोजना आहे का, त्याचं काय. मग आता उत्तर देताना कसं असलं पाहिजे, तर आता फॉर एक्झाम्पल आपण बघू की फॅक्ट, ॲनालिसिस आणि ओपिनियन ह्या 3 स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की फॅक्च्युअल डाटा काय आहे बाबा, की बाबा आरक्षण आहे, आरक्षणमध्ये 33% आरक्षण आपण दिलं हे फॅक्च्युअल डाटा आहे. त्याच्यानंतर ॲनालिसिस काय की बाबा आरक्षण कुठंपर्यंत पोचलं हे ॲनालिसिस, आणि ओपिनियन काय की आरक्षण दिल्यानंतर खरंच होतं का ह्याच्याबद्दल ओपिनियन. तसंच बॅलन्स्ड अप्रोच, एक्स्ट्रीम कधीच नाही उडायचं नाही, अति सकारात्मक किंवा अति नकारात्मक, निगेटिव्ह नाही बोलायचं, एक पॉझिटिव्ह नाही बोलायचं, ठीक आहे. दोन्ही बाजूंचा विचार करणं आपण इथे एक्सपेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे की उत्तरात नेहमी संविधान, कायदा आणि सामाजिक न्याय ह्या 3 गोष्टी येणं खूप इम्पॉर्टंट आहेत. कधी कधी आपण बोलण्याच्या ओघामध्ये असं काहीतरी बोलून जातो आणि ते निगेटिव्ह आपलं इम्पॅक्ट पडतं आणि त्याच्यामुळे मार्क कमी होतात. तर बेसिक ब्ल्यूप्रिंट आपली हीच राहिली पाहिजे, संविधानात आहे का, कायद्यात आहे का आणि त्याच्यामुळे सामाजिक न्याय एस्टॅब्लिश होतो का, ठीक आहे. ह्या गोष्टी
ह्याच्यामध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर दीर्घकालीन म्हणजे तुम्ही आता फक्त शॉर्ट टर्मसाठी सॉल्व करताय का? नाही, तर तुमचं जे ओपिनियन असलं पाहिजे ते येणाऱ्या समस्येसाठी पण डील केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर ओपिनियन सांगताय तर ते पुढच्या येणाऱ्या समस्यांना डील करून एक पॉझिटिव्ह अँगल त्याच्यामध्ये सांगितला पाहिजे. ठीक आहे, ऑप्टिमिस्टिक विचार. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन्स बघू. आता पहिला प्रश्न होता की बाबा महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार पूर्णपणे संपवता येईल का? आता आपण हे सांगायला पाहिजे की बाबा भ्रष्टाचार आहे का, की खूप मोठं आव्हान आहे. हा झालं फॅक्ट. ठीक आहे, म्हणजे किती भ्रष्टाचार आहे हे आपल्याला माहीत आहे. आता आपल्याला हे पण माहीत आहे की ॲनालिसिस काय आहे की ते एकदम पूर्ण त्याचा 0% करणं हे शक्य नाही ना. कारण प्रत्येक लेवलला आपली एवढी ऑथॉरिटी नाही. आपण सुपरमॅन थोडीच आहे की बाबा आज म्हटलं की मला आता भ्रष्टाचार एकदम 0 करायचा आहे, तर तो पूर्ण खोलवर आहे. हे झालं ॲनालिसिस. आता पण असं सांगायचं की बाबा भ्रष्टाचार कधीच संपवता येणार नाही का? तर मी काय ओपिनियन सांगाल की सर आहे, ठीक आहे, पूर्ण खोलवर आहे, पण पारदर्शकता, डिजिटलायझेशन, नागरिकांचा सहभाग यातून नियंत्रण मिळवता येऊ शकतं. हे झालं माझं ऑप्टिमिस्टिक अप्रोच. ह्याच्यामध्ये काय मी सांगतो आहे की मी डिनाय नाही करत आहे, मी फॅक्ट पण मानतो आहे की बाबा आहे, खूप खोलवर आहे. प्लस मी त्याच्यावर उपाययोजना सांगतो आहे की डिजिटलायझेशन, ट्रान्सपरन्सी किंवा लोकांचा सहभाग वाढून बाबा मी नियंत्रण करेल अशा लेवलला की ज्याच्यामुळे भ्रष्टाचार निग्लिजंट लेवलला पोचेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पण तसंच आता आरक्षणाचा आपण प्रश्न बघितला की सशक्तीकरणासाठी खरंच उपाययोजना आहे का? तर आता आरक्षणामुळे राजकारणात आता फॅक्ट काय आहे की रिप्रेझेंटेशन वाढले. ठीक आहे, पण एवढंच पुरेसं आहे का? फक्त आपल्याला रिप्रेझेंटेशन वाढवायचं अजिबात नाही. ॲनालिसिस काय, आपल्याला शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, रोजगार पाहिजे. तर मी सांगताना काय सांगाल, आरक्षण एक पाऊल आहे बाबा. ह्याच्यामुळे काय आहे, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन वाढले, प्लस मला सामाजिक लेवलवर शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, रोजगार पाहिजे. म्हणजे व्यापक धोरणांची गरज आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर सांगताना तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करून उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता सगळ्यात इम्पॉर्टंट बॉडी लँग्वेज. आता आपण इंटरव्ह्यूमध्ये जाणार आहे. आता आपण कसं असतो की मित्रांच्यात बोलताना आपण कायम इन्फॉर्मल बोलतो, हसतो, खिदळतो. पण आपण ज्या वेळेला इंटरव्ह्यूमध्ये जाणार आहे, आता आपल्या बॉडी लँग्वेजवरून आपली पर्सनॅलिटी काय आहे ते ओळखत असतात. म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे, तर ते आपलं फर्स्ट इम्प्रेशन असतं. कारण ते आपल्याला आधीपासून ओळखत नसतात. ठीक आहे, आपल्या म्हणजे घाबरला आहे का, खूप एक्सायटेड आहे का, खूप हसतोय का, त्याला घाम फुटला आहे का, ह्या गोष्टीवरून तुमच्या पर्सनॅलिटीचं जजमेंट घेतलं जातं. ठीक आहे, ह्याच्यामधून आत्मविश्वास दिसतोय. त्याच्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित चिल असाल, काम असाल, तर तुमचा जो येणारा इंटरव्ह्यू आहे तो खूप भारी होणार आहे. त्याच्यामुळे बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. आता बॉडी लँग्वेजमध्ये काय काय असायला पाहिजे ह्या गोष्टीची एक म्हणजे आयडियल लिस्ट आहे की बाबा चालताना, प्रवेश करताना तुम्ही व्यवस्थित चाललं पाहिजे. म्हणजे असं एकदम दबून चाललं, म्हणजे घाबरल्यासारखं चालणं एक्सपेक्ट करत नाही आपण. त्याच्यानंतर अभिवादन करताना एकदम असं गुड मॉर्निंग सर एकदम असं मारायला गेल्यासारखं करणं अपेक्षित नाही आहे. तुम्ही ते विनम्रतेनं करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर महिला मेंबर असेल तर तिला पहिला ग्रीट करणं, आपण हे तुमची विनम्रता दाखवतात. त्याच्यानंतर पोश्चर. आता पोश्चरमध्ये काय आहे की काही जण असं एकदम हात वगैरे खाली सोडून बसतात एकदम, की बाबा आता इंटरव्ह्यू देण्यासाठी गेला आहे काय एकदम असं घाबरून गेला हे कळत नाही. मग ते सरळ बसणं, पाठ ताट ठेवणं. ठीक आहे, त्याच्यानंतर आय कॉन्टॅक्ट नैसर्गिक असला पाहिजे. आता भरपूर मॉक इंटरव्ह्यूमध्ये फीडबॅक दिलं जातं की बाबा सगळ्यांच्याकडे बघा. ठीक आहे, मग ते बघताना कुठं ना कुठं तरी आर्टिफिशियल अँगल येतो. मग जसं नॅचरल आहे, आता प्रश्न विचारताना त्या मेंबरकडे बघणं, जसं नॅचरल जमतं, म्हणजे 4 लोकांच्याकडे बोलताना आपण नॅचरल कसं ठेवता येईल ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं आपण हे करतोय. आता हलकी स्मित रेषा, आता हे आपण सगळ्यांनाच, आता काही सिरियस सिच्युएशनमध्ये स्माईल करणं आपण एक्सपेक्ट नाही करत आहे. एखादा सिरियस क्वेश्चन विचारले तर आपण तिथं सिरियस होणं एक्सपेक्ट करतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं बॉडी लँग्वेज दाखवतो. ठीक आहे, आवाज स्पष्ट आणि मध्यम टोन पाहिजे, एकदम जोरात भांडल्यासारखा आवाज नको. त्याच्यानंतर प्रश्न ऐकताना त्यांच्याकडून जर काही मोठा प्रश्न असेल तर त्यांना ॲप्रिशिएट करणं, मला कळते हे दाखवणं एक्सपेक्ट करतो. त्याच्यानंतर हातवारे आपण जर काही जणांना खूप सवय असते, पण ते एकदम जास्त करणं बी चांगलं नाही, ते थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर शांत आणि संयम, म्हणजे घाबरणं नाही, एक्साईट होणं नाही, जास्त एकदम असं एखाद्या विनोद वगैरे झालं तर जोरजोरात हसणं नाही, शांत काम राहणं आपल्याला एक्सपेक्ट करतो. म्हणजे क्रक्स काय आहे की नम्र, पॉझिटिव्ह आणि रिस्पेक्टफुल वागणूक ह्या
ह्याच्यामध्ये गुड बॉडी लँग्वेजचे साईन आहेत. ठीक आहे. आता हे पूर्ण आपण प्रिपरेशनचं बघितलं. आता हा माझा पर्सनल अनुभव आहे. तर आता मला 2024मध्ये माझ्या UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये 300 आउट ऑफ 2025 मिळाले आहेत. ठीक आहे. याच्या आधी मला 125 होते, म्हणजे 100 मार्कांची इम्प्रूव्हमेंट हे झाले. तर हे कसं साध्य झालं? तर फर्स्ट मी स्टार्टिंग केलं होतं कम्प्रेहेन्सिव्ह नोट मेकिंगमधून. म्हणजे माझं जे विलेज, मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं, विलेज, डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल लेवलची माहिती, म्हणजे प्रत्येक अँगल त्याचा व्यवस्थित लिहून काढला होता. त्याचे फॉर एक्झाम्पल प्रश्न, त्याचे उत्तरं, त्याच्यानंतर समस्या, आणि समस्यावर माझं ओपिनियन काय आहे. म्हणजे त्यांनी आता फॉर एक्झाम्पल माझ्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की सांगलीमध्ये शुगर केन सगळ्यात जास्त, म्हणजे ऊसाची लागवड सगळ्यात जास्त केली जाते आणि ऊस जास्तीत जास्त पाणी आणि जमिनीचा ऱ्हास करतो. तर बाबा तुम्ही कसे हे कराल? आता आपण प्रेशराईज नाही करू शकत ना शेतकऱ्यांना की बाबा तुम्ही ऊसाची लागवड करू नका अजिबात. तर हे एक्सपेक्टेड नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे की ऊसाची लागवड करणारच आहेत, कारण त्यांना स्टेबल मार्केट आहे, पैसा जास्त मिळतो त्याच्यामध्ये, आणि कमी मेंटेनन्सचं पीक आहे. मग हे तुम्हाला सांगावं लागेल की बाबा लोक का करतात. बरं, त्याच्यामध्ये काय आहे की समन्वयक भाव काय आहे की मी काय करेल की बाबा आता जे फ्लड इरिगेशन आहे, म्हणजे आपण पाटानं पाणी पाजण्यापेक्षा मी ड्रीप इरिगेशन करेल. जे थ्रॅश आपण जाळतो, म्हणजे जो ऊसाचा जो पाला आहे ते काही शेतकरी जाळतात, त्याचं फक्त त्याचं आच्छादन म्हणून यूज केला जाईल किंवा त्याचं खत बनवण्यासाठी यूज केला जाईल. युरिया आपण हवेत देतो, तो थोडासा लिक्विड फॉर्ममध्ये दिला तर त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होईल. म्हणजे छोट्या छोट्या इंटरव्हेन्शन, म्हणजे रिॲलिस्टिक बाबी आहे ते सांगणं आपण एक्सपेक्ट करतोय. म्हणजे आपण ज्या वेळेला सांगतोय त्यावेळेला असं लक्षात ठेवा की तुम्ही आयडियल ॲन्सर देऊ नका, तुम्ही रिॲलिस्टिक ॲन्सर छोट्या छोट्या इंटरव्हेन्शनमध्ये देणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉबी. आता हॉबी करताना की व्हाय दिस हॉबी, म्हणजे का डेव्हलप झाली बाबा तुमच्यात, ह्याचंही इम्पॉर्टंट ह्याचं उत्तर तयारच ठेवा. की आता माझ्या गावाकडं काय की लहानपणापासून मी शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे ऐकत आलो आहे, तर त्याच्यामुळे फोर्टबद्दल, म्हणजे ज्या किल्ल्यांबद्दल माझी खूप बाबा हे होते, आवड होती, आणि त्याच्यातून माझी हॉबी डेव्हलप झाली. म्हणजे तुमच्या हॉबीला डेव्हलप होण्यासाठी काहीतरी रिॲलिस्टिक बेस असला पाहिजे. असं नाही की उठून बाबा मी गेलो आणि आवडल्याने हे केलो. म्हणजे ह्या गोष्टीचा पण थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टीचा पण हे करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोअर बेसिक्स जास्त ह्याच्याबद्दल करणं एक्सपेक्टेड नाही आहे, पण वरवरचं बाबा की बेसिक गोष्टी, म्हणजे आता ऑप्टिकल फायबर म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, हे माझ्या रिलेटेड सांगतोय. किंवा रिलेवन्स, आता हे इम्पॉर्टंट आहे की बाबा ग्रॅज्युएशन मी केलं आहे, त्याचा मी प्रशासनात येतो आहे, तर त्याचा काय फायदा होईल, त्याचे काय तोटे होतील, किंवा ज्या सेक्टरमध्ये बाबा मी सोडून येतो आहे माझं सेक्टर, तर त्याचं काय फायदा होईल, हे तुमच्याकडे व्यवस्थित ॲन्सर असलं पाहिजे. त्याच्यानंतर आता मी कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ इव्हॅल्युएटर होतो, मग त्याच्यात कोणते धडे शिकले, किंवा प्रायव्हेटमधून सिव्हिलमध्ये का आलं बाबा, ह्या गोष्टीचा ॲन्सर तयार करून ठेवा. देन ह्याच्यासाठी त्याच्यानंतर करंट अफेअर्ससाठी एडिटोरियल आणि ॲनालिसिस, म्हणजे आपल्याला ह्याच्यातून काय कळतं की मेन इश्यू कळतो, प्लस त्याच्यावर उपाययोजना त्याच्यात दिलेल्या असतात. मग ह्या रोजच्या रोज वाचा, आणि त्याच्यातून तुमचं लॉजिकल डेव्हलप होईल. म्हणजे एखाद्या क्वेश्चनला, एखाद्या समस्येला कसं ॲन्सर केला जाईल ह्याचं लॉजिक डेव्हलप होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे, 4-5 जणांचा ग्रुप बनवा, आणि ह्याच्यामध्ये काय करायचं की जे डिस्कशन म्हणजे काय की काही जे प्रश्न आहेत, बेसिक प्रश्न आहेत, आता फॉर एक्झाम्पल आरक्षणाचा इश्यू आहे, मराठा रिझर्वेशनचा इश्यू आहे, मग ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही तुमचे मित्र इंटरव्ह्यूला आहेत त्यांची मतं विचारून घेणं आणि त्यांना रिफाईन करणं. ठीक आहे. किंवा कोणी इनोव्हेटिव्ह आयडिया देत आहे त्या नोट डाऊन करणं, हा डिस्कशनचा मेन हेतू आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आणि फीडबॅक. ठीक आहे. आणि कुणाला जर कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यासाठी मिरर प्रॅक्टिस आहे. म्हणजे मोठा मिरर घेऊन यायचा, त्याच्या पुढं बसायचं, आणि आपण जे हावभाव करतो आहे, म्हणजे हात कसा हलवतो आहे, बोलताना कसं एक्सप्रेशन देतो आहे, आपण घाबरतो आहे का, हे स्वतःलाच प्रश्न विचारायचं आणि स्वतःच्या मिरर पुढे आय कॉन्टॅक्ट आणि ह्याचा प्रॅक्टिस करायचं. त्याच्यानंतर लाऊड रीडिंग रोज 1/2 आवर करा. ह्याच्यामुळे तुमचं काय की स्पष्ट आवाज येईल, टोन इम्प्रूव्ह होईल, त्याच्यावर कंट्रोल येईल, आणि फ्लो सुधारेल. म्हणजे कधी कधी आपल्याला बोलताना अडखळतो, त्या गोष्टी नाही होणार. म्हणजे अडखळलो ना तर कमी कॉन्फिडन्स वाटतो, त्या ह्या गोष्टी टाळल्या जातील. आणि
लास्ट काय आहे की चॅट जी पी टीचा, म्हणजे एखाद्या सेक्टरवर तुम्हाला प्रश्न पाहिजेत तर ते सेक्टर डायरेक्ट चॅट जी पी टीवर टाकायचं की बाबा ह्या सेक्टरबद्दल मला क्वेश्चन्स दे, जे एम पी एस सीला आपण एक्सपेक्ट करतो. त्या क्वेश्चनवर मॉडेल ॲन्सर बनवून त्याची प्रॅक्टिस करणं, ह्यामुळं पण जास्तीत जास्त आपल्याला पर्स्पेक्टिव्ह मिळतात, नवीन माहिती मिळते, बेस्ट प्रॅक्टिसेस मिळतात आणि त्याच्याकडून स्कोअर इम्प्रूव्ह होत जाईल. तर आता हे आपण एवढं डिस्कस केलं, चालेल. थँक्यू, ऑल द बेस्ट. काही असेल तर आपण हे फ्री मेंटॉरशिपमध्येच घेतो आहे, चॅनलला भेट द्या. त्याच्यावर जे काही असेल आपण एक लाईव्ह सेक्शन घेऊ, जे काही डाऊट्स वगैरे असतील किंवा पर्सनल काही प्रश्नांवर उत्तर देणं कळत नसेल तर त्याच्यावर आपण डिस्कस करू शकतो. चला, थँक्यू, बाय बाय, हॅव अ गुड डे.